हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गायत्री गावकर हियर. सो लवकरात लवकर जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा चांगल्या हेअरस्टाईल ज्या आहेत त्या तुम्हाला खूप इझी वेमध्ये बघायला भेटतील आपल्या चॅनलवर. आणि खूप इझी वेमध्ये हेअरस्टाईल आहेत. ही आहे टेक्स्चर बबल ब्रेड. सो फर्स्टला जे सेक्शन घेतलेलं ते मी कसं केलं आणि त्याच्यानंतरचं जे सेक्शन घेते ते पण सेमच करायचं आहे. सो आपलं जे साईड पार्टिशन होतं ना, साईड पार्टिशनचं जे आहे ते आपल्याला एक एक सेक्शन आणि मध्ये मिडलला 2 पार्टिशन केलेत मी. मिडलचे 2 पार्टिशन करून आपल्याला ही बबल टेक्स्चर ब्रेड तयार करायची आहे. सो जे आपलं जे आहे ना 2 सेक्शन केलेले, तर जो खालचा सेक्शन आहे ना तो आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि जो वरचे सेक्शन आहे ना तो आपल्याला एक एक सेक्शन खालती टाकायचा आहे. सो खालच्या सेक्शनमधला एक सेक्शन वरती घ्यायचा आहे, वरच्या सेक्शनमधला एक सेक्शन खाली आपल्याला प्लेसमेंट द्यायची आहे त्याची. म्हणजे ह्या ब्रेडची जी आहे प्लेसमेंट ती असं डाऊन आणि अप साईडला आहे. सो एक एक सेक्शन देऊन बघा, मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ क्लिअर दाखवलाय की कसं करायचं आहे ते. सो फर्स्टपासून आपल्याला तसंच करायचं आहे. म्हणजे जो वरचा सेक्शन जो आहे तो आपल्याला डाऊन साईडला करायचा आहे आणि जो खालचा सेक्शन आहे तो आपल्याला अप साईडला म्हणजे वरती घ्यायचा आहे. सो अशी ही ब्रेड आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे एक एक सेक्शन घ्यायचं आहे आणि त्याला पुलिंग टेक्निकने पुल करायचं आहे. म्हणजे ते आपल्याला टेक्स्चर भेटतं, त्या तो जो सेक्शन आहे ना त्याला आपल्याला टेक्स्चर भेटतं. असं खूप छान असं टेक्स्चर भेटतं आणि ही ब्रेड पण खूप छान होते आणि इझी वेमध्ये सिंपल ब्रेड आहे. तुम्ही ब्राईडला पण ही ब्रेड करू शकता. त्यांचं म्हणजे संगीतचं फंक्शन असेल, मेहंदी फंक्शन असेल तर तुम्ही ही ब्रेड करू शकता. आणि बाकी म्हणजे हल्दी फंक्शनला पण ही ब्रेड चालेल, कारण हल्दी फंक्शनला पण म्हणजे आजकाल ब्रेड वगैरे असं स्टाईलमध्ये चालतं. सो ही ब्रेड हल्दी फंक्शनला पण चालू शकते. सो ही ब्रेड इझी वेमध्ये तयार होणारी आहे. तुम्ही पण ही ब्रेड ट्राय करून बघा आणि त्याला पुलिंग टेक्निकने पुल करा, जेणेकरून ते टेक्स्चर खूप छान असं दिसेल. आणि त्याच्यानंतर ते झाल्यावर आपल्याला हार्ड स्प्रे आणि शाईन स्प्रे याच्यामध्ये यूज करायचा आहे. हार्ड स्प्रे जो आहे तुम्ही टाफचा यूज करू शकता आणि शाईन स्प्रे आहे तो ओसिसचा आहे. सो ओसिस ब्रँडचा शाईन स्प्रे तुम्ही यूज करू शकता ह्याच्यामध्ये, कारण हे टेक्स्चर वगैरे जे आहे त्याला टॅपच्या स्प्रेने जर तुम्ही हार्ड स्प्रे जो वापरताय त्याने त्याला म्हणजे लायनिंगचं जे वर्क येतं ना सो ते लायनिंगचं वर टिकून राहण्यासाठी आपल्याला तो हार्ड स्प्रे यूज करायचा असतो. आणि शाईन स्प्रे केसाला शाईन येते, त्यामुळे केसांना शाईन येण्यासाठी तो आपल्याला ओसिसचा शाईन स्प्रे यूज करू शकतो. तुम्ही बाकीच्या कंपनीचे पण, जसं की वेल्लाचं कंपनी आहे, परत अजून खूप आहे, शॉर्टस्कॉप आहे, बाकी अजून खूप साऱ्या कंपनी आहेत. मी तुम्हाला एकदा त्या ह्यांची ब्रँडची अशी नावं सांगेन. सो तुम्ही तसे स्प्रे यूज करू शकता. थँक्यू.